तुला बोलायचं असेल ना मला आत्ताच सांग, मी इथनं जातो आणि मदाला पाठवतो इकडं. आणि तू केवढ्याकडे जाशील हाय ना? तुला नक्की कसली अडचण आहे ग? माझ्या वागण्याची का केवढाची? तुझ्या वागण्याची. त्या बिचारीची मला कशाला काय अडचण असेल? अनाभ्या बघ, अख्ख्या शाळेतनं तिला एकटीला रांगोळी स्पर्धेला पाठवून सुद्धा ती हरली आणि मी नको असलेल्या स्पर्धेत सुद्धा जिंकली. मग मी काय करू त्याचं? काय करू नगस. मला फक्त एवढं सांगायचं आहे की सगळ्यांचं चांगलं व्हावं असं ज्याला वाटतं ना त्याचा कवाच वाईट होत नाही. अगं मग तू जिंकलीस तेव्हा बी मला आनंदच झाला की. पण केवढा जिंकल्यावर झाला असतं तेवढं नाही ना. तू किती बी हो म्हणलास तर हेच खरं आहे हव्या. घरातल्या माणसाचं चूक असलं तर त्याला चूक म्हणायचंस आणि दुश्मनाचं बरोबर असलं तरी त्याला बरोबर म्हणणार होतास तू. मी अजून बी तसाच आहे रेशमी. आणि मी केवढ्याच्या बाबतीत असा का वागतो याचं कारण तुला बी चांगलंच माहित आहे. मला कुठं माहित आहे? दरवेळी मला माहित आहे असं गृहीत धरून तू विषय बदलतोस. आज मला ऐकायचंच आहे, बोल. मग ऐक, मला आवडती ती रेशमी. म्हणजे तिचा स्वभाव आवडतो आणि आमचे विचार बी जुळतात. अजून पुढं 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 काय नाही, एवढंच. मग असं लय जण आहेत ज्यांच्यावर तुझे विचार जुळतात. मग केवढंच का? कारण ती समद्यांपेक्षा भारी आहे रेशमी. बस अगं अजून काय ऐकायचं तुला? अजून बी तू खरं सांगणार झाल्यास अभि. आणि तुला माझा एवढा राग काय येतो हे बी मला चांगलंच माहित आहे.